हे बारीक सारीक सगळे विषय छोटे छोटे विषय असतात, पण त्याच्यामध्ये सरकारला काही पडलेलं नाही, काही घेणं देणं नाही. आज मुंबई महानगरपालिकेचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला पहिलं बोट जातं आयुक्तांकडे की आयुक्त काय म्हणतात. मग ज्यावेळेला विजेचा प्रश्न उभा राहतो, शेतीचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, इतर विद्यालयांचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, मंत्र्यांचा सोडा पण बाकीच्या शासकीय अधिकाऱ्यांना विचारायला नको जाब. फक्त मंत्र्यांनी याची उत्तरं द्यायची आणि या शासकीय अधिकाऱ्यांनी काय करायचं हे लोकांसमोर कधी येणार. माझी भविष्यामधली जी कुठची आंदोलनं असतील ती एक तर बाब दाखवा नाहीतर श्राद्ध घाला या विषयावरतीच असतील. या सरकारी अधिकाऱ्यांना त्यांना येऊन जाब हा द्यावा लागेल, नुसत्या मंत्रालय येऊन चालणार नाही. यांनी आत बसायचं, यांनी गाड्यांमध्ये फिरायचं, लोक 12-12 तास लोड शेडिंग चाललंय, शिक्षणाचा बट्ट्याबोळ, रस्त्यावरती फिरता येत नाही, सर्व बाजूनी बदबदपुरी माजली असताना बाकीचं सगळं ऐश्वर्याबाद सगळं चाललंय. या सर्व विषयांवरती माझं काम चाललंय. भविष्यामध्ये ही तुम्हाला आंदोलनं दिसतीलच, कळतीलच, याच्यावरच्या उपाययोजना देखील दिसतील तुम्हाला. मुंबई महानगरपालिका तर आहेच, ती तर निवडणूक लढवणारच आणि येणाऱ्या सगळ्या निवडणुका लढवूच. पण माझा जो महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट तयार करण्याचं जे काम चाललंय ते फक्त एवढ्यासाठीच की उद्या जेव्हा कधी मी महाराष्ट्राच्या सत्तेला मी हात घालेन त्यावेळेला महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट माझ्याकडे तयार असली पाहिजे. त्याच्यानंतर डोकं खाजवत नाही बसणार की आता काय करायचं. हा महाराष्ट्र इतका मोठा व्हावा, इतका प्रगत व्हावा, माझी एवढी फक्त तीच इच्छा आहे की हे कार्य माझ्या हातून घडो. हा महाराष्ट्र इतका मोठा व्हावा की अख्ख्या जगाला त्याचा हेवा वाटावा, असा महाराष्ट्र माझा उभा राहावा, हेच माझं स्वप्न आहे. उद्या 15-20 वर्षानंतर कधी केव्हा का अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष ज्या वेळेला या देशामध्ये येईल, हे नुसतं स्वप्न नाहीये, तुमच्या टाळ्या मिळवण्यासाठी पण बोलत नाहीये. पण पुढच्या 15-20 वर्षानंतर जेव्हा कधी या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आपल्या देशामध्ये येईल, त्याच्या अजेंड्यावरती एक गोष्ट नक्की पाहिजे की मला महाराष्ट्रात जायचंय, तिकडे विदर्भामध्ये असं झालंय, तिकडे मराठवाड्यामध्ये असं झालंय, मला तिकडे जायचंय, त्यांना भेट द्यायची आहे, हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला वाटलं पाहिजे. इथपर्यंत माझा महाराष्ट्र मोठा झाला पाहिजे, हेच माझं स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्या सगळ्यांचं सहकार्य, आपलं सर्वांचं प्रेम हे सतत माझ्या पाठीमागे राहो, ही ताकद आपण सतत माझ्या पाठीमागे उभी राहो, एवढीच फक्त इच्छा एक आपल्याला समोर व्यक्त करतो. आज इथे खास करून प्रिंट मीडियाचे, इलेक्ट्रॉनिक मीडियाची जी कोणी लोक आलेली आहेत, गेले 2-3 महिने 4 महिने आपण जे माझ्यावरती प्रेम दाखवलं, हे प्रेम सतत आपण माझ्यावरती ठेवावं अशी एक इच्छा बाळगतो आणि नवीन महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने आपण सर्वांनी वाटचाल करावी अशा एक विश्वास आपल्यासमोर ठेवून आपली सर्वांची मी रजा घेत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर जाताना आपण सगळ्यांनी शिस्तीत नीट जावं, जोरात गाड्या चालवू नयेत, कारण आता सगळेजण अडकून जाल नाही तर. आणि जाताना पहिल्यांदा एक गोष्ट बघावी की महिलांना अगोदर जाण्याची संधी आपण सगळ्यांनी प्राप्त करून द्यावी, एवढं फक्त आपल्या विनंती करतो. धन्यवाद. यानंतर सामुदायिक राष्ट्रगीत म्हणायचं आहे.
भारत माता की